नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण कारखान्यात कामासाठी आलेल्या आनंदीवरती हात टाकणाऱ्या विद्याधरची कुत्र्यासारखी धुलाई करून मालक साहेबांनी फरफटतच या राक्षसाला कारखान्याबाहेर काढताच त्याची लायकी दाखवलेली आपण बघणार आहोत. तर इथे आता आनंदीला खूपच उशीर झालेला असतो, पण आज आनंदी खूप खुश असते. आजचा दिवस खूप भारी होता. आज वरुणचा वाढदिवस होता आणि म्हणूनच त्याचा दिवसही खूपच छान गेला. बरं झालं, तेवढ्यात आता जोरजोरात विजा कडाडत असतात. आता मात्र हा सगळा आवाज ऐकताच आनंदीला धक्का बसतो. अरे बापरे, विजा कडडताय, याचा अर्थ पाऊस येणार की काय? खूपच उशीर झालाय ना मला. नाही नाही नाही, आता आबा रागवतील, आरतीताई बोलेल. आता आनंदी पटकन आपल्या पर्समधनं मोबाईल काढते. आता मात्र तिचा मोबाईल स्विच ऑफ होणार असतो, कारण त्याची बॅटरी संपलेली असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, अरे देवा, मोबाईलची बॅटरी संपते, आता काय करू मी? नाही नाही नाही, मला लवकरात लवकर घरी जावं लागेल. असे म्हणताच आता बबनचा आधार घेऊन आता या रस्त्याने आनंदी एकटीच घरी निघालेली असते. तर इकडे हा राक्षस मात्र भर रस्त्यात गाडीवरती मस्त आरामात पडलेला असतो आणि त्याच्या जोडीला असतो हा चंदन. दोघेही आता दारू पित असतात. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, चंद्या चंद्या, काय सांगू, अरे खूप दिवसांनी असं मन मोकळेपणाने पिता आलंय. एक नंबर भारी वाटायलंय, काय मस्त वातावरण आहे ना, एक नंबर भारी. त्यावर लगेच चंदन म्हणू लागतो, छोटे मालक, अहो तुमची कमालच वेगळी आहे. तुम्हाला खरं सांगू, तुमचा स्वभाव ना मला लय आवडतो. तुम्ही लय भारी आहात. म्हणजे हे मोठे मालक फक्त लोकांच्या पुढे पुढे करत असतात, पण तुमचं तसं नाही आहे. तुमचा स्वभाव लय एक नंबर. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, माहिती आहे ना तुला माझा स्वभाव. मग छंद्या, अरे मी तुझ्यासाठी एवढं करतो, तो दादा काय करतो, फक्त लोकांना पैसे देतो. पण मी तर तुला अमृत पाजतोय, हो की नाही? त्यामुळे आता मी तुला एवढं अमृत पाजलंय, मग छंद्या तू माझ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे की नाही? अरे या गावात एखादी हिरवळ आहे की नाही? अरे सांग की मला, एखादी हिरवी हरणी असेल तर माझ्या जाळ्यात अडकून दे की. त्यावर लगेच चंद्या म्हणू लागतो, मालक साहेब काळजी करू नका, तुमचं काम लवकरात लवकर होणार. हे बघा, तुम्हाला तो साखरे माहिती आहे का? त्याची बायको कसली भारी आहे, एक नंबर. तुम्ही बघाल ना, तुमच्या काळजात तसंच चर होईल. मी लवकरात लवकर तिचा बंदोबस्त करतो की. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, पण कधी? अरे चंद्या, किती दिवस वाट बघायची? खूप दिवस झाले, असं एखादं पाखरू घावलंच नाही रे. त्यामुळे चंद्या लवकरात लवकर तिची आणि माझी अशी जवळची भेट करून दे की. त्यावर चंद्या म्हणू लागतो, होणार छोटे मालक, होणार भेट. कारण आपण कामच असं करणार, घरी जाणार आणि डायरेक्ट तिला उचलूनच आणणार. तेव्हा लगेच आता विद्याधर खुश होतो, चंद्या तू माझ्यासाठी एवढं करशील ना? तेव्हा चंदन म्हणू लागतो, करणारच की मालक साहेब, तुमच्यासाठी मी काय बी करू शकतो. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, मग एक काम कर, हा जो डोक्यात भुस्सा भरलाय ना, तो जरा काढून टाक आणि जरा हात चालव आणि बघ लवकर एखादं पाखरू भेटतं की काय. तेव्हा चंद्या म्हणू लागतो, नक्कीच छोटे मालक. त्याच वेळेस आता लगेच या मालकाच्या गाडीवरती एक ड्रायव्हर असतो. तो ड्रायव्हर येतो, मालक साहेब चला ना, आता आपण निघायचं का? मला घरी जायचं हो, माझ्या बायकोची तब्येत बिघडली, त्यामुळे मला लवकरात लवकर घरी जावं लागेल. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, जरा दम काढ की. आत्ता कुठे मजा सुरू झाली, आत्ता कुठे मूड यायला लागलाय आणि लगेच घरी जायचं? नाही नाही नाही, जमणार नाही. त्यावर लगेच चंदन म्हणू लागतो, अगदी बरोबर छोटे मालक, आत्ता तर कुठे मौसम झालाय. त्याच वेळेस आता तो ड्रायव्हर म्हणू लागतो, मालक साहेब, अहो माझ्या बायकोच्या अंगात लय ताप भरलाय हो, तिला दवाखान्यात घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. रात्रही झाली, पावसाचं वातावरणही झालंय, त्यामुळे प्लीज मालक साहेब चला की आता. तेव्हा लगेच आता जोरजोराच्या विजा कडाडू लागतात. त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, चंद्या, अरे बघतोयस ना, किती जोराच्या विजा कडाडतायत, याचा अर्थ नक्कीच पाऊस येणार. चल बाबा, निघावं लागेल. उगच उद्या याची बायको मेली बिली तर आपल्यावरती यायचं, त्यापेक्षा जाऊ दे, याला तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ दे, उद्या बघूया. पण चंद्या तू हायगाई करू नको, हिरणी शोधून ठेव, लवकरात लवकर काम झालं पाहिजे. तेव्हा चंद्या म्हणू लागतो, होणार छोटे मालक साहेब, काम होणार. असे म्हणत चंद्या आता निघालेला असतो. तर आता लगेच विद्याधर गाडीत बसून
निघालेलो असतो. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आरचीचा मात्र घरात अभ्यास चालू असतो. आरतीताई आणि आबा आता कारखान्यातनं घरी आलेले असतात. त्याच वेळेस लगेच आरतीताई म्हणू लागते, चला आपल्या छोट्या मॅडमचा अभ्यास सुरू आहे ना, चांगला अभ्यास करायचा. तेवढ्यात आता घरात घुसल्या घुसल्या आबा आरचीला विचारू लागतात, काय ग आरचे, आनंदी दिदी आली ना घरात, कुठे आहे ती? तेव्हा आरची म्हणू लागते, नाही आबा, आनंदी दिदी अजून घरी आली नाही. आता आबांच्या काळजाचा ठोकाच उडतो. अरे देवा, आनंदी आली नाही? अशी कशी आली नाही? अगं मग तू आम्हाला फोन करून सांगायचं की, आम्ही रस्त्यात शोधलं असतं तिला. का आली नाही? कुठे राहिली? ए आरती, पटकन तिला फोन कर ग बाई. एकतर एवढा जोराचा वारा सुटलाय, पावसाचं वातावरण झालंय, रात्रीची वेळ व्हायला लागली आणि एकतर आज तारीख कुठली आहे तुला माहिती आहे ना आरती. जा लवकर तिला फोन लाव. तेव्हा आरती म्हणू लागते, आबा आबा तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता पटकन वैशुताईचा फोन आणते आणि आनंदीला पण फोन लावूया. आता आरती धावतच जाते आणि वैशुताईचा मोबाईल घेऊन येते. तर आता लगेच आबा म्हणू लागतात, लाव पटकन लाव. कुठे ती एकटी पोर कुठे अडकली असेल बघावं लागेल. आता आरतीताई पटकन आनंदीला फोन लावते. तर इकडे आनंदीचा फोन वाजू लागतो. आनंदीने आता जी रिंगटोंग लावलेली असते ना, ती आरतीताईची आहे हे तिला समजतं. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, अरे देवा, ही रिंगटोंग तर आरतीताईची आहे. म्हणजे आरतीताई आणि आबा घरी आलेत, त्यांना माझी काळजी वाटत असेल. मी पटकन फोन उचलते, पण फोन तर लवकरच स्विच ऑफ होणार आहे. मला जे काही बोलायचं ते 2 शब्दात पटकन बोलावं लागेल. आता लगेच इकडनं फोन उचलताच आनंदी म्हणू लागते, ताई अगं लवकर बोल, फोन ना स्विच ऑफ होणार आहे, सांग लवकर काय म्हणतेस? त्याच वेळेस आरती विचारू लागते, अगं आनंदी किती उशीर झालाय, तू कुठे? आता आनंदी पुढे काही उत्तर देणार तेच आता फोन स्विच ऑफ झालेला असतो. आता मात्र लगेच आरतीला तर धक्का बसतो. त्यावर आबा विचारू लागतात, काय झालं आरते, काय म्हणाली ती, कुठे? तेव्हा आरती बोलू लागते, आबा फक्त एवढंच म्हणाले की फोन स्विच ऑफ होणार आहे, फोनची बॅटरी संपली, पुढचं काही बोलणं झालंच नाही, फोन स्विच ऑफ झाला. त्यावर आबा म्हणू लागतात, आरती पुन्हा फोन लाव, लाव बरं, कुठे ही पोरगी, का आता कसं शोधायचं तिला? त्यावर लगेच आरती पुन्हा फोन लावू लागते. फोन मात्र स्विच ऑफ झालेला असतो. आबांचं टेन्शन अजून वाढलेलं असतं. कुठे राहिली असेल ही पोरगी, एकटी आता हिला सुधरेल का घरी यायला? अंधार झालाय, एक तर रात्रीची वेळ आणि आज तर तो राक्षस येणार आहे ना, तो राक्षस आपल्या गावात आलाय. नाही नाही नाही, आनंदी कुठे असेल? या विचारांनी आबा मात्र खूपच गोंधळून गेलेले असतात. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, आबा आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, तुम्ही इथे बसा बरं आणि पाणी प्या. आरती आबांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे घाईघाईतच आता रस्त्याने बबनचा आधार घेत आनंदी घरी निघालेली असते. समोरच आता एक पानवाल्या काकांची टपरी असते. आता मात्र त्या टपरीजवळ येताच आनंदी त्यांना विचारू लागते, काका इकडनं शिवनाकवाडीला जायचा रस्ता कुठनं आहे काका? इकडनंच आहे ना? त्यावर ते काका म्हणू लागतात, नाही ग पोरी, आता तू सरळ चालली ना, त्या रस्त्याने जा, पुढे तू बरोबर त्या गावातच जाशील. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, बरोबर ठीक आहे. आता लगेच आनंदी बबनचा आधार घेत निघालेली असते, पण तिला भीती वाटलेली असते. तेव्हा आनंदी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, आता घाबरून चालणार नाही, या अंधाऱ्या रस्त्यावरती मला धावत लवकरच घरी पोचावं लागेल. आता मला बबन काकांचाच आधार आहे, त्यामुळे मला आता घाई गडबड करून चालणार नाही, पटापट निघावं लागेल. असे म्हणत आता आनंदी घराकडे निघालेली असते. तर इकडे आता मात्र आबांना खूप टेन्शन आले असतं. आबांना काय करावं काय सुचत नाही. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आबा तुम्ही शांत व्हा. त्यावर आबा म्हणू लागतात, पिंट्याला फोन लाव, लाव लवकर पिंट्याला फोन. पिंट्याला म्हणावं आपल्याला आनंदीला शोधायला जायचे, बोलव की त्याला. आरती लगेच आता इथे पिंट्याला फोन लावत असते. त्याच वेळेस धावतच वैशुताई येते. काय ग, काय झालं, आली का आनंदी? तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, नाही ग पोरी, अजून घरी आली नाही, कुठे अडकली असेल, ती सुखरूप तर असेल ना, तिला काही होणार तर नाही ना? त्यावर लगेच वैशुताई म्हणू लागते, आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे बघा आनंदी येईल, आपली आनंदी हुशार आहे की नाही? त्यावर आबा म्हणू लागतात, अगं पण अशी रात्रीची वेळ, अंधाऱ्या रात्री तिला जमेल का? एकतर सुसाट वारा सुटलाय, खूपच वातावरण बिघडलंय ग, आणि त्यात आजचा दिवस कोणता आहे माहिती आहे ना, मला खूप भीती वाटते ग. त्यावर लगेच आरतीताई आता पिंट्याला फोन लावते, पिंट्या लवकरात लवकर घरी ये, आनंदी अजून आली नाही रे, तिचा फोन पण बंद आहे, ती कुठे हे माहिती नाही, आपल्याला तिला शोधायचे. तेवढ्यात लगेच आता आबा म्हणू लागतात, येतोय ना पिंट्या? त्यावर आरती म्हणू लागते, हो आबा, मी आणि पिंट्या लगेच जातो. तेवढ्यात पिंट्याची गाडी आलेली असते. आरती आपली पर्स घेऊन लगेच आनंदीला शोधायला निघालेली असते. तर इकडे
या सुमसाम रस्त्याने आनंदी आता एकटी घाईघाईतच निघालेली असते. त्याच वेळेस पिंट्या आणि आरतीताई आनंदी ज्या ठिकाणी गाईडचं काम करत असते त्या ठिकाणी पोचलेले असतात. आता तिथे जे सर असतात ना, त्यांना आरतीताई विचारते, आनंदी कधी घरी निघाली होती? नाही म्हणजे तिला उशीर झाला होता का? त्यावर ते सर म्हणू लागतात, नाही, आनंदी आज लवकरच घरी गेली. आता मात्र हे ऐकताच पिंट्या आणि आरतीला धक्का बसतो. अरे पिंट्या, आनंदी तर इकडनं लवकर निघाली, मग ती कुठे गेली असेल? ती कुठल्या संकटात अडकली तर नसेल ना? असे असंख्य प्रश्न आता आरतीच्या मनातही उभे राहिलेले असतात. आरतीलाही काय करावं काही सुचत नाही. पिंट्या आणि आरती आता तिकडनं घरी निघालेले असतात. तर इकडे आता रस्त्यातच विद्याधरची गाडी एका खड्ड्यात अडकलेली असते. आता पाऊस झालेला असतो त्यामुळे रस्त्यात खूप चिखलही असतो. आता एका खड्ड्यात गाडी अडकल्याने ड्रायव्हर आता ती गाडी लोटून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा दारू पिऊन विद्याधर मात्र मस्त गाडीत शीटावरती डोकं ठेवून झोपलेला असतो. आता त्या ड्रायव्हरचे प्रयत्न चालू असतात पण गाडी काही त्या खड्ड्यातनं निघत नाही. त्याच वेळेस आता तिथपर्यंत आनंदी पोचलेली असते. आता लगेच गाडीचा आवाज येताच आनंदीला कळतं, अरे देवा, पावसामुळे रस्त्याला चिखल झालाय आणि म्हणूनच ह्या दादांची गाडी अडकली वाटतं. त्यांना मदत करावी लागेल. आपली आनंदी तिचा स्वभावच असतो, प्रत्येकाची मदत करायची आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचं. आनंदी लगेच आता त्या गाडीजवळ येते आणि ते ड्रायव्हर दादांना म्हणू लागते, दादा, अहो काय झालंय, तुमची गाडी अडकली का? आता मात्र आनंदीला बघताच त्या दादांना धक्का बसतो. ते ड्रायव्हर दादा लगेच आनंदीकडे बघतच म्हणू लागतात, आनंदी, तू इथे काय करते? आता मात्र हा विद्याधर कसा नीच राक्षस माणूस आहे हे ड्रायव्हर दादांना माहीत असतं. आता लगेच ते आनंदीला बाजूला घेतात. आनंदी, अगं तू इथे काय करते? एवढा उशीर झालाय, तू घरी गेली नाही का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, दादा, अहो मी कामावरती गेले होते ना, मला तिकडे जरा उशीर झाला, पण काळजी करू नका, आता मी घरी पोचणारच आहे, मी जवळच आले ना. त्यावर लगेच ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, आनंदी, तू इथे थांबू नको, तुझं इथे थांबणं बरोबर नाही आहे गं, तू जा, लवकरात लवकर घरी जा. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही दादा, अहो एवढ्या भर पावसात तुम्ही या खड्ड्यातनं गाडी काढायले आणि मी तुमची मदत करायची सोडून कशी जाऊ? मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मी सांगते तसं करा. त्यावर ते ड्रायव्हर दादा आता हळूच आनंदीला सांगण्याचा प्रयत्न करू लागतात, अगं आनंदी, मी सांगतोय ते ऐक गं, जा गं इकडनं जा, तुझं तुझ्या रस्त्याने जा तू घरी. पण आनंदी ऐकायला तयारच नसते, कारण तिला माहिती नसतं ना इथे कोण राक्षस काय. त्यावर लगेच आता ते दादा म्हणू लागतात, हे बघ आनंदी, ऐक ना गं बाई. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही दादा, इथे आजूबाजूला नारळाच्या झावळ्या पडल्यात ना वाटतं, तुम्ही त्या झावळ्या उचला आणि त्या चाकासमोर पुढे टाका, बघा मग तुमची गाडी नक्की निघेल. ऐका बरं पटापट, मी सांगते तसं करा. आता मात्र लगेच आनंदीच्या बोलण्याच्या आवाजाने या विद्याधरला, या राक्षसाला, या नीच माणसाला जाग आलेली असते. आनंदी लगेच आता त्या झावळ्या त्या चाकासमोर घालण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात या राक्षस माणसाची नजर आनंदीवरती पडलेली असते. आता मात्र लगेच विद्याधर उठतो आणि आरशात बघून जी आनंदी दिसत असते ना तिकडे एकटक बघत असतो. आता विद्याधर मात्र खूपच खुश होतो, अरे बापरे, कोण हरणी ही? असे म्हणताच आता विद्याधर गाडीतनं उतरतो. त्याच वेळेस आता तो आनंदीजवळ आनंदीच्या पाठीमागे येऊन उभी राहिलेला असतो आणि आता त्याच्या विचित्र नजरेने आनंदीकडे एकटक बघत असतो. त्या ड्रायव्हर दादांना मात्र भीती वाटते, कारण आनंदीवरती या माणसाची नजर पडली, यामुळे ते घाबरून जातात. तेव्हा लगेच आता आनंदी पटकन पाठीमागे वळून बघते, कोण कोण आहात तुम्ही? त्यावर लगेच विद्याधर हसतच म्हणू लागतो, अगं बाई, तू ज्या माणसाची गाडी काढण्याचा प्रयत्न करते ना ती गाडी माझीच आहे. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, हो का, मला माहिती नव्हतं. अहो मी तुमची मदत करण्यासाठीच हे करत होते. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, अरे देवा, या पोरीला दिसत नाही वाटतं, ही आंधळी दिसायली, मग तर लयच भारी काम होईल, शिकार घावली म्हणायचं, असं आता या राक्षसाने मनोमनी ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, ड्रायव्हर दादा, आता बघा, 120च्या स्पीडने गाडी जर पुढे नेली तर लगेच गाडी खड्ड्यातनं बाहेर निघेल. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, कसं, तुला काय माहिती, तू गाडी चालवते का, सांग ना. त्यावर लगेच आनंदी होऊ लागते, नाही, मी जरी गाडी चालवत नसले ना तरी मी आमच्या कॉलेजमध्ये फिजिक्सचे जे प्रॅक्टिकल होतात ना त्यात शिकले. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे, नाही म्हणजे तू कुठे राहते, याच गावची का? तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, हो, मी आबा जाधवांची नात आहे. त्याच वेळेस विद्याधर खुश होतो, अरे बापरे, म्हणजे पाखरू आपल्याच गावचं आहे, तर आता ते घावणार, आपल्या तावडीत सापडणार. तेव्हा लगेच आता
ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, मालक साहेब अहो आनंदी लय गरीब पोर आहे हो, जाऊ द्या, तिचं काहीतरी काम असेल तिला जाऊ द्या, आपण काढूया गाडी. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, मी बोलतोय ना तिच्याशी, तुला काय करायचंय, हे बघ तुझं नाव काय आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आनंदी. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, वा मस्त नाव आहे, खरंच आता या खड्ड्यातनं गाडी निघू शकते का. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो नक्कीच निघणार, माझ्या अभ्यासानुसार मी सांगते ना, आम्ही हे सगळं शिकलोय. दादा तुम्ही आता 120च्या स्पीडने पुढे गाडी घ्या. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ती सांगते तसं कर, चल बाईस गाडीत. आता ड्रायव्हर दादा लगेच आनंदीने सांगितल्याप्रमाणे आता स्पीडने पुढे गाडी घेताच खड्ड्यातनं गाडी निघालेली असते. त्यावर लगेच विद्याधर जाम खुश होतो, अरे बापरे काय कमाल आहे ही पोरगी, एक नंबर भारी की, गाडी निघली की. आता तुम्ही माझी मदत केली, आता मी तुमची मदत करणार, चला आता याच गाडीतनं मी तुम्हाला घरी सोडणार. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही नाही नको नको, माझी मी जाईल, नाही मला रस्ता माहिती आहे आणि तसंही माझं घर आता जवळच अंतरावरती, तुम्ही जा, तुमची गाडी निघाली ना तुम्ही जा. आता मात्र विद्याधर लगेच आनंदीकडे एकटक बघू लागतो. त्याच वेळेस आता ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, मालक साहेब अहो चला ना, ती जाईल तिची आपण जाऊया, चला पटकन. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, जास्त डोकं चालू नको, गाडी चालवायचं काम आहे ना, फक्त गाडीच चालव. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर म्हणू लागतो, चला की, अहो मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही का, अहो तुमचे युगंधर मालक साहेब नाही का, त्यांचा धाकटा भाऊ आहे मी. आता मात्र आनंदी म्हणू लागते, मालक साहेबांचे भाऊ. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, हो मी मालक साहेबांचा भाऊ आहे, आणि आता जर मालक साहेब तुम्हाला सोडायला चला म्हटले असते तर तुम्ही मालक साहेबांना नकार दिला असता का, नाही ना, मग मालक साहेबांच्या भावाला नकार म्हणजे मालक साहेबांना नकार, त्यामुळे तुम्ही माझा अपमान नाही करू शकत, माझी लिफ्ट घ्याल ना प्लीज. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेबांचे भाऊ म्हटल्यानंतर हरकत नाही, मी गाडीत बसू शकते. आता लगेच आनंदी म्हणू लागते, ठीक आहे चालेल, सोडा तुम्ही मला. आनंदी पटकन आता गाडीवरती पुढच्या सीटवरती ड्रायव्हर दादांशेजारी बसलेली असते. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर पटकन दरवाजा बंद करतो. आता गाडीत बसताच आनंदी जरा घाबरते, तिच्या मनाला जरा चाहू लागलेली असते, दारूचा वासही येतो. तेव्हा आनंदी मनाशीच म्हणू लागते, अरे देवा मला असं कसं तरी का व्हायलंय, आणि इथे असं भीती वाटल्यासारखं का वाटतंय, मला काही गडबड आहे का, असे ती मनोमनी म्हणू लागते. त्याच वेळेस आनंदी पटकन दरवाजा उघडून खाली उतरणार. तेच आता विद्याधर दरवाजा बंद करतो. अहो काय करायलंय तुम्ही, आत्ताच बसल्यात आणि लगेच उतरणार, उतरू नका, चला आता आपल्याला निघायचं. आता मात्र विद्याधर पाठीमागच्या सीटवरती बसतो आणि एकटक त्याच्या घाणेरड्या नजरेने आनंदीकडे बघत असतो. आनंदी मात्र घाबरलेली असते. तर इकडे घोरी मात्र आबांना चक्कर आलेली असते. आता मात्र आजूबाजूचे सोसायटीतले काही लोक जमा झालेले असतात. त्याच वेळेस आरती आणि पिंट्या घरी येतात. आता मात्र आबांना असं पडलेलं बघताच आरती म्हणू लागते, काय झालं आबा तुम्हाला बरं वाटत नाही आहे का. तेव्हा आरती म्हणू लागते, बघ ना गं ताई, अगं आबांना अचानक चक्कर आली होती. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, आबा अहो काळजी नका करू, आनंदी घरी निघाली ती येईल, नका टेन्शन घेऊ, ती येईल. त्याच वेळेस आता लगेच आबा म्हणू लागतात, कधी येईल ग पोरी, काय झालं तिकडे, आनंदीबद्दल काही कळालं का सांगा ना, माझा जीव खूप घाबरा झालाय ग, मला भीती वाटते, तिला काही होणार तर नाही ना. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, नाही आबा तुम्ही काळजी करू नका, आनंदी सुखरूप घरी येईल. त्याच वेळेस आता इकडे आता वैशुताई आपल्या घराकडे निघालेली असते. त्याच वेळेस चंद्या येतो आणि याला लागते, एवढ्या रात्री काय करते यांच्या घरी, कशाला आली होती इकडे. त्याच वेळेस वैशुताई म्हणू लागते, अहो आबांना ना बरं वाटत नाही आहे, चक्कर आल्यासारखं झालं होतं. त्यावर चंद्या म्हणू लागतो, काय झालं त्या आबाला आता. त्यावर लगेच वैशुताई म्हणू लागते, अहो आज तारीख कुठली तुम्हाला माहिती आहे ना, आणि त्यात आनंदी अजून घरी आली नाही हो, खूप रात्र झाली, म्हणून आबांचा ना BP वाढला होता, तुम्ही मला थोडे पैसे द्याल का, म्हणजे मी आबांसाठी ना BPची गोळी घेऊन येते, म्हणजे त्यांना बरं वाटेल. आता मात्र चंद्या लगेच रागानेच वैशूकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता इकडे आनंदी मात्र घरी आलेली असते. आता आनंदी घरात येताच आरती पटकन धावत जाते. आनंदी अगं तू बरी आहेस ना, तुला काही झालं नाही ना, तू ठीक आहेस ना, कुठे होतीस, असे असंख्य प्रश्न आरती आता आनंदीसमोर उभे करते. आनंदीला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, आनंदी पोरी तू ठीक आहेस ना गं, तुला काही झालं नाही ना, कोणाबरोबर आली तू, कुठे होती. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबा अहो मला कामावरनं निघायला ना उशीर झाला
आणि जरा रात्रही झाली होती. त्यात जोराचा वारा सुटला. खूपच विजांचा कडाडट होता. त्यामुळे आबा मला जरा उशीर झाला. मला माफ करा आबा. तेव्हा आबा म्हणू लागतो, पोरी पण तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही, मला छोट्या मालक साहेबांनी लिफ्ट दिली, त्यामुळे मी लवकरात लवकर इथपर्यंत पोहोचले. आता मात्र लगेच आरती आणि आबा आनंदीकडे बघू लागतात. त्याच वेळेस इकडे आता चंद्याला या राक्षसाचा म्हणजे विद्याधरचा फोन आलेला असतो. तेव्हा लगेच चंद्या फोन उचलतो आणि मला लागतो, मालक साहेब बोला की, आता काय नडलं, कशासाठी फोन केला? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, चंद्या अरे आपल्या गावात मी तुला एखादं पाखरू शोधायला सांगितलं होतं, पण अरे तुला शोधायची गरजच नाही, ते पाखरू मला स्वतः येऊन घावलं की. तेव्हा लगेच चंद्या म्हणू लागतो, घावलं? कोण पाखरू आहे? नाही म्हणजे मला बी नाव सांगा की, मला बी कळेल नेमकं हाय कोणतं ते. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आबा जाधवांची नात, जे आपल्या कारखान्यात काम करतात त्यांचीच नात. तेव्हा लगेच आता चंद्या म्हणू लागतो, काय त्यांची नात म्हणजे आनंदी? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, हो तीच आनंदी. आता मात्र वैशुताई या चंद्याचं बोलणं गुपचूप आता भिंतीआड लपून ऐकत असते. त्यावर लगेच आता चंद्या म्हणू लागतो, छोटे मालक अहो ती आनंदी ती माझ्या शेजारचीच आहे, माझ्या शेजारी राहिलाय ती. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे, मग तर काम अगदीच सोपं झालं. चंद्या तू एक काम कर, त्या आनंदीबद्दल ना मला प्रत्येक वेळेच्या प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती दे, म्हणजे ते पाखरू काय करतं काय नाही हे मला कळेल. त्यावर लगेच चंद्या म्हणू लागतो, मालक साहेब अहो पण ती आनंदी आंधळी आहे हो, त्या आंधळ्या पोरीबरोबर काय करणार तुम्ही? नाही नाही नको, आपण एकसे एक बडकर दुसरे पाखरं शोधूया की, या गावात लय आहेत तसे. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ए चंद्या तुला डोक्याचा भाग कमी आहे का? अरे मी जो विचार करायलोय ना तो विचार कर तू. अरे त्या आनंदीला काही दिसत नाही, तिला कोण हात लावतंय काय करतं हे तिला काही कळणार नाही, आणि मग आपल्यावरती काही बोटच उठणार नाही, आपलं काम भारी होईल की. त्यावर लगेच चंद्या म्हणू लागतो, वा मालक साहेब तुम्ही लयच पुढचा विचार करता, एक नंबर भारी की. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ माझं नीट ऐकून घे, सांगितलं ना तेवढंच काम करायचं. त्या आनंदीची सगळी खबर मला भेटायला पाहिजे. आता हा चंद्या त्या राक्षसाचं बोलणं ऐकायला तयार असतो. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, हे बघ पैशांच्या गादीत तुला लोळवेन, पण माझं काम झालंच पाहिजे. त्यावर लगेच चंद्या म्हणू लागतो, मालक साहेब सोटे सरकार तुमचं काम होणार म्हणजे होणार, तुम्ही टेन्शन घेऊच नका, असे म्हणतात चंद्या फोन बंद करतो. त्याच वेळेस आता वैशुताईला धक्का बसतो, कारण या विद्याधरची या राक्षसाची नजर आनंदीवरती पडली हे तिला कळालेलं असतं. ती धावतच आता आनंदीच्या घरी जाते. त्याच वेळेस आबा आणि आरतीताई विचारू लागतात, काय ग आनंदी, छोटे मालक म्हणजे नेमकं कोण, कोणी सोडलंय तुला? त्याच वेळेस दरवाजात वैशुताई येते, म्हणजे विद्याधर निंबाळकर. आता मात्र या राक्षसाचं नाव ऐकताच आबांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आबा म्हणू लागत, काय विद्याधर म्हणजे तो राक्षस? अगं आनंदी त्याची लिफ्ट कशाला घेतली तू? अगं आनंदी काय गरज होती त्यांच्या गाडीत बसायची तुला? नाही म्हणजे त्यांनी तुला काही केलं नाही ना, तुला हात वगैरे तर लावणार नाही ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही आबा. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, अगं तोच तर एक नंबरचा राक्षस माणूस आहे. अगं जसे मालक साहेब देव माणूस आहे ना, तसा हा राक्षस माणूस आहे. आनंदी तुला त्याबद्दल माहीत नव्हतं गं. त्यावर आनंदी म्हणू लागते, आबा आबा मला खरंच ठाऊक नव्हतं, पण मला गाडीत बसल्यानंतर चाहू लागली, दारूचा वास, त्या माणसाचा विचित्रपणा, हे सगळं मला जाणवायला लागलं होतं. त्यावर आबा म्हणू लागतात, नाही म्हणजे त्यांनी काही केलं नाही ना तुला? त्यावर आनंदी म्हणू लागते, नाही केलं तर नाही, पण माझी सगळी माहिती विचारली आणि मीही सांगितली आबा. आता मात्र आरतीताई वैशुताई सगळ्यांना धक्का बसतो. आता आबा तर डोक्याला हातच लावतात, अगं पोरी समोरच्याची माहिती देण्याची तुला सवय कशी ना आनंदी? अगं कशाला माहिती द्यायची त्या माणसाला? आता त्याची नजर तुझ्यावरती पडली, आता काय करायचं आनंदी? याची भीती आता सगळ्यांच्या मनात वाढलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता कारखान्यात शिर्के आलेले असतात. त्याच वेळेस मालक साहेब विचारू लागतात, शिर्के तो राक्षस गेला ना या गावातनं? त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब घात झालाय, त्या राक्षसाची नजर पडली कुणावरती? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, नजर पडली? कोणत्या माऊलीवरती पडली? कोण आहे ती माऊली? त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात,
ती माऊली दुसरी तिसरी कोणीच नाही तर आपली आनंदी आहे. आता मात्र मालक साहेबांना खूपच राग आलेला असतो. तर आता आनंदीची जबाबदारी मालक साहेबांनी घ्यायचं ठरवलेलं असतं. त्यामुळे आता मालक साहेबांनी आनंदीला कारखान्यात कामासाठी बोलवलेलं असतं. आनंदी मात्र खूपच उत्साहात, आनंदाने आणि जोमात कामाला सुरुवात करते. तेवढ्यात आता हा राक्षस दुसऱ्या दिवशी पुन्हा कारखान्यात आलेला असतो आणि आता तो आनंदी जवळ येताच आनंदीच्या अंगावरती हात टाकणार. तेच आता भडकलेले मालक साहेब येतात आणि जोरजोरात या विद्याधरची, या राक्षसाची मालक साहेबांनी धुलाई केलेली असते. आता त्याचे हातपाय मोडून त्याला धक्के मारून कारखान्याच्या बाहेर फरफटत काढलेलं असतं. तेव्हा मालक साहेब त्याला एकाच ठणक्यात सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेव, या पोरीवरती काय, या गावातल्या कुठल्याही माऊलीवरती नजर टाकायचा प्रयत्न करू नको, नाहीतर हा युगंधर स्वतः तुझे डोळे काढून तुझ्या हातात देईन, लक्षात ठेव. आता सगळ्यांसमोर या राक्षसाला त्याची लायकी दाखवलेली असते. आता मात्र हा विद्याधर भडकलेला असतो. पुढे काय होणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.